दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची कारवाई। दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल शेख या दोघांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली। स्फोट करून आदिलचं घर आलं पडण्यात। जम्मू काश्मीरवरील नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करीत भारतीय जवानांवर गोळीबार केला। भारतीय लष्करानं दिलं प्रत्युत्तर। सध्या दोन्ही बाजूने चकमक सुरू। सिंधू पाणी वाटप करारावर अमित शहा यांच्या निवासस्थानी होणार महत्वाची बैठक। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तान सोबतचा सिंधू जल करार हा स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात धरणगावमध्ये सर्वपक्षीय नेते आणि सकल हिंदू बांधव यांच्यातर्फे बंदची हाक। सर्व आस्थापने बंद ठेवून पाळण्यात आला कडकडीत बंद। दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जामनेरमध्ये बंदची हाक। शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आणि घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। अक्कलकोटमध्ये ठाकरे गटातर्फे हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे आणि झेंड्याची तिरडी काढत दहन करण्यात आलंय। पहलगाम हल्ल्यासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी। हेच काय ते राष्ट्रप्रेम? बाळासाहेबांचे नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला निशाणा। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानानं वाद निर्माण झाला। यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी उत्तर देत लोकांच्या टॅक्स मधून विमान सेवा देण्यात आली, तुम्ही घरून पैसे भरले नाहीत असं प्रत्युत्तर दिलंय। दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात आतापर्यंत 500 पर्यटक सुखरूप पोहोचले। आणखी 232 पर्यटकांसाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था सरकार करते। काश्मीरमध्ये अडकलेल्या या प्रवाशांना लवकरात लवकर महाराष्ट्रात सुखरूप आणलं जाईल। विसावर आलेल्या 111 पाकिस्तानी नागरिकांचं सध्या पुण्यात वास्तव्य। मात्र दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं घेतलेल्या कठोर निर्णयावर पुण्यातील या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। भारतात विसावर आलेल्या या नागरिकांमध्ये सिंधी, हिंदू आणि मुस्लिम नागरिकांचा समावेश। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।